माप बरोबर असतानाही ब्लाउज लूज किंवा टाईट का होतो माहिती आहे का? 90% टेलर्स ही चूक करतात. खूप वेळा ग्राहक म्हणतात, माप बरोबर देऊनही ब्लाउज लूज किंवा टाईट का झाला? याचं कारण फक्त माप नसतं. जेव्हा आपल्याकडे ब्लाउज शिवायला येतो, तेव्हा सर्वात आधी आपल्याला त्या फॅब्रिकचा अभ्यास करावा लागतो. जसं की ब्लाउज पीस आपला जाड आहे की पातळ आहे? त्याला सिंगल अस्तर लावायची गरज आहे की डबल अस्तर येणार आहे? त्या ब्लाउज पीसला फ्युजिंग आहे की नाहीये? या सगळ्या गोष्टीवरनं ब्लाउज पीसची जाडी ठरते आणि त्या जाडीनुसारच ब्लाउज फिटिंग करताना आपल्याला अलाउन्स ॲड करायचे की नाही करायचे हे लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळेस ब्लाउज जाड असतो, त्यावेळेस फिटिंग करताना आपल्याला त्याला थोडीशी लूजिंग ॲड करून फिटिंग करायला हवी. म्हणजे ब्लाउज अंगात घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसतो. सेम मापावरती ज्यावेळेस आपल्याला पातळ ब्लाउज पीस आपण फिटिंग करतो, त्यावेळेस त्याला लूजिंग न ॲड करता आपण फिटिंग केली, तरी पण तो ब्लाउज पण एकदम परफेक्ट बसतो. कारण की ब्लाउज पीसची जाडी ही खूप मॅटर करते. आणखी काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी, जसं की फॅब्रिक स्ट्रेचेबल आहे का नाही, अस्तरचा प्रकार कसा आहे, फ्युजिंगची जाडी किती आहे, शिवताना आपण जी मार्जिन घेतो, ती मार्जिन आपण बरोबर वापरलेली आहे का? या सगळ्या गोष्टीवरनं ब्लाउज फिटिंग ही ठरली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट, ब्लाउज ट्रायल करूनच कस्टमरला द्या. म्हणजे फिटिंग कमी आहे की जास्त आहे हे तुम्हाला लक्षात येईल. या गोष्टी खूप छोट्या वाटतात, पण ब्लाउज फिटिंगसाठी सर्वात महत्त्वाच्या असतात. म्हणूनच ब्लाउज फिटिंग ही एक माप घेण्याची नाही तर फॅब्रिक समजून घेण्याची कला आहे. अशा छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा आणि ब्लाउज प्रोफेशनली शिकायचं असेल तर आजच Google Play स्टोअरवरून अशिजित ॲप डाउनलोड करा किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.